लोक चंद्रावर आणि मंगळावर चाललेत आणि आमचं काय झाडागं लोटागं पुसागं धुवागं ह्यातनं आम्हाला काही सुट्टी नाही. असो, आता आपलं घर आहे म्हटल्यानंतर आपणच केले पाहिजे, दुसरं कोण येऊन थोडंच करणार आहे. म्हटलं चला आज नाही उद्या तर किचन धुवावंच लागणार आहे, पर्याय नाही आहे. म्हणून सगळं अगदी स्वच्छ धुवून घेतलं. बाकी धुताना पुसतानाचा व्हिडिओ मला करता आला नाही, कारण की हे काम काढलं होतं मी रात्रीचं आणि आता माझा अवतार बघा अगदी बघण्यासारखे झाला आहे. बाकी आता हे बघा, माझं पिल्लू रात्रीचे 11:30 वाजले तरी मॅडम जागेत. आता का जागे विचारलं तर मम्माला मदत करायची. काय मदत करते हो, माझं काम वाढवायचं काम मॅडम करायला लागल्यात. बाकी ह्या बरण्या तुम्हाला ओळखल्या का हो? छान आहेत ना, मी नक्की सांगेन या कशाच्या आहेत. बाकी तुम्हाला बऱ्यापैकी ओळखलं असेलच. हे बघा रात्रीचे 11:30 वाजता आजी आणि नात गोष्टी गप्पा चालू आहेत. नात आजीला गोष्ट सांगते, दोघी कामाच्या, मला कामाला लावलंय आणि निवांत गप्पा गोष्टी करत बसलेत. असो म्हटलं निदान शांत तरी बसू देत मॅडम आजी बरोबर. कंटाळा तर इतका आलेला, पण म्हटलं जर आज ही भांडी लावून झाली नाही तर उद्या ह्याच्यापेक्षा जास्त कंटाळा येणार. म्हणून म्हटलं ह्या दोघींना काय करायचं आहे तिकडे करू द्यात, आपण आपलं काम करून घ्यावं. म्हणून फायनली सगळं आवरलेलं. लिटरली 12:30 वाजले आणि आई म्हणले आता 4 घास खाऊन घेऊया. तशी खायची अजिबात इच्छा राहिलेली नव्हती, इतका कंटाळा आलेला. पण असू दे म्हटलं, रिकामापोटी झोपू नये. आणि असा होता आजचा दिवस कंटाळवाणा. बाय बाय.